सर्वप्रथम निसर्ग मित्राचे पुरस्काराचे मानकरी आहेत, ज्यांची नावं घेणारे त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्याच्या प्रमुखांनी सुद्धा सोबत यायचे. त्यामुळे नावाची ट्रॉफी व्यवस्थित त्याच्याकडे कन्वे होणार आहे. सर्वप्रथम यवतमाळ या ठिकाणातील निसर्ग मित्र पुरस्कार या ठिकाणी घोषित करते आणि सन्माननीय हनुमंत देवकर सर यांना विनंती करते की हे पुरस्कार त्यांनी देऊन त्यांना आपले या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवर श्री तत्पुरती थोडासा एक ब्रेक घेते. हनुमंत देवकर सर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुयोग धस सर यांना विनंती करते. बदल आहे यवतमाळ जिल्ह्यातील या ठिकाणी निसर्ग मित्र पुरस्कार या ठिकाणी मी जाहीर करते. व्यासपीठावर मान्यवर हनुमंत देवकर सर यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहे. सर्वप्रथम मानकरी आहेत स्वप्ना संदीपराव केशेट्टीवार. स्वप्ना संदीपराव केशेट्टीवार कृपया त्यांनी त्वरित यायचं आहे. प्रभाकर शंकरप्पा दिघेवार. कौतुक करावं. प्रभाकर शंकरप्पा दिघेवार यांचा सन्मान श्री पाटील सर करत मारोतराव ठाकरे यांनी पुरस्कार सन्मानित सर्वांचे अभिनंदन. मान्यवरांचे आभार. तुम्ही सुप्रे पोकेमन अजित गवळी, संदेश रावत, अनिरुद्ध पवार. पालघर जिल्ह्याने कृपया स्टेजवर आणण्याची प्राची अश्विन चौहान, जवाहर डायरेक्टर प्राची अश्विन चौहान, अनुपमा रामेश्वर जवाहर. प्राची अश्विन चौहान, अनुपमा रामेश्वर, बापू शांताराम. सरिता कुठं जातो तुम्ही? कारण इथंच होते सगळे ते सर सर
ते घ्या ते पलीकडे ते घे ना एकत्र घ्या अजित दळवी सर, इकडे बघा सर आता समोर अनुपमा रामेश्वर जाधव, सौ साक्षी राजेश जाधव, सुनीता प्रकाश गुप्ते, ओके ओके रेडी एक मिनट चलो ओके ओके पुणे जिल्हा यांनी सध्या आकाश मारुती भुसे, अर्चना मॅडम, आकाश मारुती भुसे, तुषार रामदास रणवी, दिनेश चिनाटेकर, व्यक्तीपासून लांब काहीतरी मास्क वंदना दिनकर, वंदना पाडे, विलास गणपत काकडे, अशोक भगवान वामन, ताई पलीकडे आहे ना ताई ताई इकडे सर आले विलास गणपत आईचा आवाज येत नाही. कृपया टाळ्यांच्या गजरात थांबू नका. अशोक भगवंत वामन या मॅडम इकडे या नाही. वर्षभर केलेल्या कृत्याचं आज या ठिकाणी सादरीकरण होत आहे आणि तुम्ही टाळ्यांच्या गजरात थांबू. संपत रघुनाथ खरबर, एक मिनिट ओके यस ओके रेडी यस भंडारा नाव या ठिकाणी जाहीर करते, त्यांना तयार व्हायचे. यशवंत महादेव, टाळ्यांचा आवाज ओरडा येऊ दे. प्रोफेसर कालिकराम भलेकार, हेमराज राऊत,
टाळ्यांचा आवाज होते किंवा आपल्याला पुरस्कार नसतो टाळ्या वाजल्याने आपल्याला कसं वाटेल तेवढं कल्पित करा. हेमराज राऊत तयार व्हायचे त्यांनी. मोहन रामचंद्र जाधव, हेमराज राऊत, समोर मग वाढायचं. सर 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 मुंबईला तयार व्हायचे. मोहन रामचंद्र जाधव मुंबईला सवय आहे. आणि ऋतुजा गवसणे. मुंबईला ट्रेन आणि घड्याळ खावायची सवय आहे, तुला तयार व्हायचं आहे. आसिया रिझवी, नीला प्रकाश कदम, ज्योती तुम्ही आहे चौधरी, त्याला तुम्हाला शुभेच्छा दोघांना. पूजा पांडे, ऋतुजा गवस. येस. ओके थँक्यू. अॅनिव्हर्सरी आणि बक्षीस एका दिवशी आलं. अभिनंदन. जोरदार टाळ्यांमध्ये टाळ्यांचा आवाज जरा कमी होऊ लागला आहे. एक मिनिट. जरा विशेष लक्ष असू दे. आपण या ठिकाणी मुंबई जिल्ह्याचा सत्कार करत असताना आताच आपण मोहन रामचंद्र जाधव यांचा परिचित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या करण्यासाठी प्रिय मोहन जाधव यांना शुभेच्छा इस्रोच्या वतीने. आसिया रेड्डी मॅडम, पूजा आदरणीय पूजाप्रसाद पांडे वयाने मोठे आहेत पण मनाने अगदी 2 वर्षाचे असेल श्री प्रकाश कदम यांची सुकन्या प्रिया कदम. जोरदार टाळ्यांमध्ये छोटीशी मुलगी आहे, तिने 15 वर्षाचं काम करते आणि मला वाटतं हाच कुटुंबासाठी होणारा धडा आहे की आम्ही चालवतो हा पुढे वारसा. वडिलांचं अनुकरण करत ती पुढे तो वारसा चालवत आहे. विशेष कौतुक केल्याचं आणि त्यातल्या मुलासोबत आलेल्या आहेत. मुलगा बघायची मजा आहे, तसं काम करते तसंच मला पुढे काम करायचं आहे. सचिव महाराष्ट्र राज्य सहसचिवांना या ठिकाणी सन्मानित करीत आहे. ही विशेष कौतुकाची बाब आहे. सचिवाकडे सहसचिवाचा होणारा सन्मान आहे. ओके यस. छोटू थोडं फिरून थांब. मुसाला बरोबरसाठी माझ्या आईला पुरस्कार मिळालेला आहे. मुसा तुझे अभिनंदन. ओके थँक्यू. छोटासा मुसा. निसर्गमित्र पुरस्कार होती, जिल्हास्तरीय पुरस्कार Yes, 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 yes. त्यांना पुरस्कार Okay, thank you. आइए सर, सर. सर आइए. इकडे 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 जरा जरा. हां बरं द्या. हां चला ठीक. हां टॉप सन्मान दिला बघा इकडे. वेट 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 वेट. छोट्या छोट्या. बस 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 बस. ओके रेडी यस. वेट 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 वेट. एक सेकंड एक सेकंड. स्टेजवर यावे. ओके यस. हो घ्या आता. सर एक मिनिट. थँक्यू. रामचंद्र नारायण मधने संतोष शंकर चौगुले, अक्षय रामचंद्र नारायण मधने
सुंदर चौधरी, अक्षय प्रमोद कांबळे, कविता पाटील. तयार राहावे अशी विनंती. जिल्हा जळगाव. जळगाव जिल्हा. प्रमाणपत्र yes. रविकांत पाटील, जिल्हा जळगाव. झालं झालं. एक सेकंड यस. शालिग्राम शिवाजी विजय. मला 2 मिनिटं बोलायचं होतं पण आता काय देऊ तुम्हाला बोलायला हां बोला बोला 2 मिनिटं बोला. ती चावी ज्यांची हरवली असेल त्यांनी चिघाटे सरांकडनं घेऊन जावे. योगदान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. खूप छान कार्यरत आपली ही संस्था करते. थोडा मोठ्याने अभया सगळ्यांनी टाळ्यावरून प्रोत्साहन द्यायचं. हे प्रोत्साहन आपल्याला मिळणार जेव्हा आपण व्यासपीठावर येणार आहोत. वाशिम जिल्ह्याने तयार करायचं आहे. ताई थोडंसं मागे ना जरा. टाळ्यांचा आवाज अजिबात येत नाहीये. जेवढे संदर्भ आपण पुरस्कार बघून आपल्याला प्रोत्साहन मिळालंच पाहिजे. ओके. अर्चना जुगलकिशोर ताई थोडंसं मागे जरा. इकडं मागे आहे. परत अर्चना जुगलकिशोर मंत्री. हो 100%. वेट. मंगला रमेश निगोरे. स्मिता दत्तात्रय पाचककर. ओके यस. वेदांती सुधीर. या सत्रामध्ये या 2 मुलींनी ना काटोल या नृत्याविषयी आपल्यासमोर सादर केला होता. पण त्यांच्या नृत्याविष्कारातून आपल्याला दिलेला होता. छान डान्स केला मस्त कार्यक्रम. सदावर्ते. प्रकाश पीछे आ संदीप जाओ. रामचंद्र आडे. अलका शिरीष राजमलवार. चंद्रपूर टीमने तयार व्हायचे व्यासपीठाजवळ. ओके रेडी. चंद्रपूर टीम ज्यांच्या टीममध्ये काम पोचले आहे आपली नेतृत्व अलका सदावर्ते मॅडम. रजनी दिलीप सूर्यवंशी. तेजस्विनी सुरेंद्रराव नागोसे मॅडम. रत्ना गुरुदास चौधरी. मॅडम ठीक आहे. नागोसे मॅडम. हां इकडे सर. ललिता सुरेशराव मुस्कावार. यस. कविता जयप्रकाश. इसके 2 निकाल दो. देख लेने का तो. ओके रेडी. नरेंद्र किसन देशकर.
Okay, ready? Yes. कविता दशरथ मोहर्ले. Okay, sir. Hello. मोहर्ले मॅडम. स्वाती सोनवणे मॅडम कृपया स्टेजवर यावे. Okay, ready? चल उधर चल. Okay. Yes, sir. Perfect. Okay. चंद्रपूरची टीम आपली मोठी आहे. Okay, ready? Some more, madam. Yes. नेहमी तुम्ही सदा असं या प्रमाणे मंत्रमुग्ध करता. अभिनंदन तुमचे. निसर्गाची देणगी आहे. त्याचप्रमाणे विलास कुंदोजवर घ्या. विलास कुंदोजवर. कुंदोजवार विलास माधवराव कुंदोजवार त्यांच्या वतीने लक्ष द्यायचं आहे. एक महत्त्वाची अनाउन्समेंट होणार आहे. Okay, sir. मी सुयोग दास, राष्ट्रीय अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास. उधर चलो. ले. Okay, ready? थँक्यू. Wait. सर्वप्रथम सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सर्व पुरस्कार्थी पदाधिकारी असतील, सदस्य असतील यांचं खूप खूप अभिनंदन. आता थोडंसं एक काय म्हणतात ना, एक पिक्चर मध्ये कुठेतरी इंटरव्ह्यू जे प्रथम 4 क्रमांक काढणार आहोत त्या 4 क्रमांकाची घोषणा मला करायची आहे. अतिशय गोपनीय असा अहवाल जो अजूनही कोणाला माहिती नाही, म्हणून मी स्वतः येऊन तो अहवाल घोषित करतोय की महाराष्ट्रामधून 4 पुरस्कार कोणत्या जिल्ह्यांना भेटले आणि ते जिल्हे कोणते आहेत. ओके. नॉमिनेशन मध्ये नाव आहे जिल्हा पालघर. पालघर मधून जव्हार तालुका. जिल्हास्तरीय पुरस्कार आहे, पण जिल्ह्याला पुरस्कार गेला हा पालघरला पुरस्कार गेला हा जव्हारमुळे. ठीक आहे. 2018 ते 2021 पर्यंतच्या कार्यकाळात जे काही सर्वोत्तम पद्धतीने काम केलं गेलं, ज्यामध्ये तुमचे उपक्रम मानांकन कसं केलं गेलं या संदर्भात प्रथम मी गोष्टी क्लिअर करतो. तुमचं ग्रुप म्हणजे तुमची सदस्य संख्या आणि त्या सदस्यात एकत्रितरित्या तुम्ही कसं काम केलं, ज्या पद्धतीने आपण लहानपणी गोष्ट ऐकलेली आहे की एक लाकूड तोडतं, म्हणजे लाकूड आहे ते पटकन तुटतं आणि त्याची जर मोडी केली तर ती काय करत नाही, मोडत नाही. म्हणजे तुमची एकजूट सांघिक या उपक्रमामध्ये उपलब्धता पाहिली गेलेली आहे. थोडक्यात तुमचं टीम मॅनेजमेंट कोणत्या पद्धतीने केलं गेलेलं आहे याकडे प्रायोरिटीने लक्ष दिलेलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, जिल्हा अंतर्गत तालुके तुम्ही कोणत्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत आणि त्या बाकीच्या अदर तालुक्यांमध्ये किंवा त्या ठिकाणामध्ये तुमचे उपक्रमांची संख्या वार्षिकरित्या किती आहे, हा दुसरा क्रायटेरिया लावलेला आहे. तिसरा क्रायटेरिया लावलेला आहे की जे काही उपक्रम आहेत हे वैयक्तिकरित्या आहेत की सर्व ग्रुपच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने असतील. त्याच्यामध्ये आणखी एक क्रायटेरिया असा लावलाय की त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण म्हणजे काहीतरी वेगळेपणा असावा. फक्त झाड हातात घेतलं
फोटो काढला म्हणजे तो उपक्रम नाही, किंवा एक झाड लावलं आणि त्याला एक झाड जोपासलं म्हणजे तो तुमचा उपक्रम नाही. तर त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काय केलंय तुम्ही, जेणेकरून समाजाला काहीतरी संदेश जाईल. तर अशामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पहिलं नॉमिनेशन येते पालघर जिल्हा, दुसरं नॉमिनेशन आहे वाशिम जिल्हा, तिसरं नॉमिनेशन आहे चंद्रपूर जिल्हा आणि चौथं नॉमिनेशन आहे यवतमाळ जिल्हा. तर या 4 जिल्ह्यांमधून मागच्या 2018 साली प्रथम पारितोषिक घेतलं होतं यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, बरोबर, उमरखेड यांनी प्रथम पारितोषिक घेतलं. दुसरं पारितोषिक घेतलं होतं चंद्रपूरने घेतलं होतं. तिसरं पारितोषिक घेतलं होतं आणि चौथं पारितोषिक परभणीवर ज्या पद्धतीने काही वर्षापूर्वी मुंग्या यायच्या, बरोबर ना, तशा मुंग्या 2 मिनिटासाठी येऊन गेलेल्या आहेत. या 4 नॉमिनेशन मध्ये पहिला 4 मध्ये चौथा क्रमांक आलेला आहे. चौथा क्रमांक आलेला आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्हा पदाधिकारी स्टेजवर उपस्थित राहिले. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी पात्र ठरलेला आहे पालघर जवाहर्टी. पालघर जिल्हा, संपूर्ण पालघर जिल्ह्याने स्टेजवर यायचं आहे. पालघर जिल्हा तुम्ही हात दाखवला काय? चौथा नंबर झाला, तिसरा नंबर झाला, आला आता दुसरा नंबर. चौथा नंबर झाला, दुसरा नंबर झाला, चौथा नंबर झाला, तिसरा नंबर झाला, आता आला दुसरा नंबर. दुसऱ्या नंबरसाठी अवॉर्डी आहे यवतमाळ डिस्ट्रिक्ट.
हा एक सेकंड अंदाज आवाज आवाज कुणाचा आवाज कुणाचा Come on, the church! माननीय चंद्रपूर पदाधिकारी टीमला विनंती आहे की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. पाटील सरांना मीटिंग आहे. पाटील सरांना आवाज येतोय? आज आपल्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या अभियानाअंतर्गत हा जो कार्यक्रम होतोय राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन, यासाठी सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व सहभागींना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांचं इथे अभिनंदन करतो आणि सर्वांचं स्वागत करतो. हा कार्यक्रम खूप छान आहे. मला हे करून खूप छान वाटलं आणि शेवटपर्यंत थांबताना आणखी बरं वाटलं असतं, पण एक मीटिंग आहे त्यामुळे जावं लागतं आहे. आपण खूप मोठं काम करतायत आणि मला खूप आनंद होतो की चंद्रपूरला यात प्रथम पारितोषिक आज मिळालेलं आहे जिल्ह्यांमध्ये. चंद्रपूर जिल्हा ही माझी कर्मभूमी समजली चालेल, कारण ते चंद्रपूर जिल्ह्यात मी 7 वर्ष काम केलं आहे. 5 वर्ष ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात संचालक म्हणून, क्षेत्र संचालक म्हणून, आणि 2 वर्ष तिथेच वन विकास महामंडळाला रिजनल मॅनेजर म्हणून म्हणजे कन्झर्वेटर म्हणून काम केलं आहे. आणि त्यामुळे त्या एरियाबद्दल खूप आपुलकी आत्मीयता वाटते. सर्वच आपण जे काम करताय ते खूप छान काम करत आहात आणि पर्यावरणासाठी जितकं काम आपण करू तितकं खरंच कमी आहे. झाडं लावणं, झाडं वाढवणं हा एक भाग झाला, परंतु जैवविविधता हा जो विषय मी बघतोय आता, तर त्याच्याकडे पण खरं लक्ष देण्याची गरज आहे. जैवविविधता म्हटलं की आपल्याला साधारणपणे मोठे प्राणी, वाघ, सिंह किंवा चितळ, सांबर असे प्राणी दिसतात, परंतु जैवविविधता म्हटलं तर सर्वच प्राणी, अगदी पाळलेलेही प्राणी, शेतीतले सगळे वाण, पाळलेले जनावरं, मासे, हे सर्वच, आणि जे काही सूक्ष्म जीव आहेत जे आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी. इव्हन आपला जो करोनाचा व्हायरस आहे कोविड-19चा, तो सुद्धा या जैवविविधतेमध्ये येतो. अर्थातच जे काही व्हायरसेस वगैरे आहेत ते सर्वच आपले उपयोगी असतील असं नाही, पण ते जैवविविधतेचा भाग आहे हे मात्र निश्चित. तर ही सर्व जैवविविधता सांभाळण्यासाठी जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ स्थापन झालेलं आहे. नागपूरला त्याचं मुख्यालय आहे. मी सध्या या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि यापूर्वी प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो. आणि ते मागच्या वर्षभरापासून हे काम करतोय. 28,649 एवढ्या आपल्या जैवविविधता संवर्धन समिती सर्व गावागावांमध्ये, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका सर्व क्षेत्रांमध्ये झालेले आहेत. आणि त्यांनी
28,649 एवढ्या नोंदवह्या सुद्धा तयार केल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या गावात आपण इथे जे सगळे बसलो आहोत, प्रत्येकाच्या गावात नोंदवह्या या तयार झालेल्या आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण काही लोकांना माहिती नसेल, कारण हा विषय नवा असल्यामुळे आणि या खूप घाईघाईत त्या नोंदवह्या सगळ्या तयार केल्या असल्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत ती माहिती खरं पोहोचलेली नाही आहे. परंतु आपण जेव्हा परत जाल तर तेव्हा माझी विनंती असेल की आपण या जैविकता नोंदवह्या आपल्या गावच्या बघा. त्यामध्ये घाईघाईत त्या केल्या असल्यामुळे आणि राष्ट्रीय हरित ट्रिब्युनल जे आहे न्यायाधिकरण, त्याचं एक प्रेशर असल्यामुळे घाईघाईत तयार झाल्या. त्यामुळे बऱ्याचशा त्यात कमतरता आहे, ते अपडेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण अपडेट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पारंपरिक ज्ञान जे आहे ते सुद्धा त्यात घालणं गरजेचं आहे. आणि या नोंदवह्याचा मूळ उद्देश असा आहे की आपल्या गावात असलेलं प्राणी वनस्पती इतर आहेत, त्याशिवाय जे जैविक संसाधन आहे आणि पारंपरिक ज्ञान आहे हे कुणीतरी गुपचूप चोरून घेऊन जाऊन कुठेतरी त्याच्यावर मोठी इंडस्ट्री उभारायची आणि त्याचे फायदे घ्यायचे, असं व्हायला नको. म्हणून या सर्व ज्या नोंदी आहेत त्या आपल्या नोंदवहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला अगदी साध्या गोष्टी माहीत असतील की हळद आणि कडुनिंब याचे पेटेंट अमेरिकेने मागितले होते, परंतु आपल्याकडे आपल्या आयुर्वेदामध्ये या दोन्ही गोष्टींचं उल्लेख असल्यामुळे आपण त्याला काउंटर करू शकलो. परंतु आणि त्याच्या बऱ्याचशा आपल्या गावातल्या वैद्यांना बरीचशी माहिती असेल, वैज्ञानिक बरीचशी माहिती असेल, पण ती त्याच्या आधारित कोणी जर एखादी इंडस्ट्री सुरू केली तर त्याला त्याचं जे बौद्धिक संपदा हक्क आपण म्हणतो किंवा पेटेंट म्हणतो ते मिळू नये, यासाठी आपल्याकडे जर त्याची एंट्री असेल आधीच तर आपण त्याला काउंटर करू शकू आणि त्या गावाला आपल्याला फायदा मिळू शकेल. तर या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. आपण सर्व खूप लांबून इथे आला आहात, दिवसभर इथे बसला आहात आणि खूप उत्साहाने काम करत आहात. इथे अगदी छोटी मुलं सुद्धा उत्साहाने काम करतात. हा उत्साह ओसंडून वाहतोय आपला, तर असाच तो उत्साह कायम असो आणि हे काम आपण जे करताय ते आणखी पुढे न्यावं, पुढे जावं अशी माझी हार्दिक शुभेच्छा सर्वांना देतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय पाटील सर सकाळपासून आपल्या या संमेलनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला थोडक्यात का होईना पण अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नेप्रोच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. साठी अमरावती टीमनी सज्ज राहावे. सुनीता रमेश टाले. ओके. घनश्याम शिवचरण निखाडे. डॉक्टर जितेंद्र कुमार ठाकूर, गोंदिया जिल्हा. कृपया त्यांनी घनश्याम निखाडे, डॉक्टर जितेंद्र कुमार ठाकूर. थँक्यू. बुलढाणा जिल्हा निर्गे. ओके. ओके. गजानन परशुराम मिरगे, बुलढाणा जिल्हा. ओके. रेडी. नंतर नांदेड ज्योती पद्माकर बांधणे. ओके. यस. ओके. यस. नाशिक जिल्हा
संजय मोते सरला मोते. नाशिक जिल्हा संजय मोते सरला मोते. केलेलं नाहीये, म्हणजे निसर्ग पुरस्कार यादीमध्ये समाविष्ट केलं नाही किंवा काही जण नवीन असतील त्यांचे नावं त्यामध्ये समाविष्ट केले नाहीत, परंतु त्यांना आपण त्या स्फूर्तीने त्यांनी त्यामध्ये कार्य केलं, म्हणजे कार्य करत आहेत आणि यापुढेही चांगल्या पद्धतीने काम करावं यासाठी आपण सहभाग मेडल आपण त्यांना देत आहोत, निसर्ग मेडल देत आहोत आणि त्याचप्रमाणे त्यांना एक सहभाग सर्टिफिकेट सुद्धा आपण देणार आहोत. तर आता वेळ आहे आपल्याकडे थोडा, त्यामुळे ज्यांची नावं वाचली जातील तेव्हा त्वरित त्यांनी स्टेजवर यायचे आणि आपलं जे काही सहभाग मेडल आणि प्रमाणपत्र ते घेऊन यायचे. पालघर जिल्हा संगीता मोरे जे असतील त्यांनी यायचे.
अशा या रेशीमकाठी ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकींना शोधत होतो. नाते तसे जुळेच होते, आगमन झाले शुभयोगाचे. नाते जुळले, निमित्त होते पर्यावरण संमेलनाचे. होते हे बंध रेशमाचे. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे धन्यवाद देते. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. आजच्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नाद अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन 2021-22 दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी अंकेश्वर आनंदी नाट्यगृह इथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आणि या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून सर्व मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी सर्वांची इथे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सन्माननीय श्री जयराज नायर, ज्येष्ठ सिने अभिनेते व ब्रँड अँबॅसिडर, तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय श्री रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण पुणे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय श्रीमती लता श्री वडनेरकारी, राष्ट्रीय सल्लागार. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय श्री हरिविजय देशमुख सर, राष्ट्रीय सल्लागार, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानव विकास संस्था. सन्माननीय श्रीमती पुष्पाताई केवाडकर मॅडम, राष्ट्रीय सल्लागार, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानव विकास संस्था. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित वेळ काढून उपस्थित राहिलेले सन्माननीय पाटील सर. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रीमती मालिनी जोरे यांनी उपस्थिती दर्शवून आपल्याला मार्गदर्शन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय श्री राजेंद्र नागवडे सर, लताश्री वडने मॅडम, हरिविजय देशमुख सर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरोजीधर सर, त्यानंतर संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपकजी पवार सर, सचिव सचिनजी वाघ सर, त्यानंतर सन्माननीय संगीता धरांडे मॅडम, सन्माननीय प्रकाश कदम सर, सर, सन्माननीय शुभम बंदर सर, सन्माननीय प्रदीप लोंढे सर. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय पुष्पकताई नाशिक, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, कोकण, मराठवाडा, पुणे इत्यादी महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी आणि सदस्यांनी या संमेलनामध्ये सहभाग नोंदवला होता. आणि विशेष म्हणजे इथे सर्वांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पारितोषिक प्राप्त झाले आणि त्याबद्दल मी इथे संस्थेच्या वतीने सर्वांची इथे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करते आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र कार्यकारिणीमधील समस्त पदाधिकाऱ्यांनी विशेष या संस्थेचे पुष्कळ दिवसांपासून मेहनत घेतली होती. याबद्दल विशेष आभार जे मानावे लागेल ते पुणे टीमचे मानावे लागेल, कारण पुणे इथे आपण संमेलन आयोजित केले होते. कुठलेही संमेलन पार पाडणे ही खूप मोठी जिकरीचे काम असते, परंतु ध्येयाने प्रेरित लोक जर आपल्यामध्ये असतील तर ते अतिशय लिहिल्या केले जातात. त्यासाठी हवी असते जिद्द, संयम आणि जोश, जो पुणे टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या संमेलनासाठी महत्त्वाचे योगदान दिले ते पुन्हा जिल्हा अध्यक्ष उत्तमजी माने सरांनी, आकाशजी गोपसे सरांनी, दिनेश चिकाटे सरांनी, कुलदीप गरुडकर सरांनी यांनी केलेली धावपळ ही फार महत्त्वपूर्ण ठरते. आणि त्यांना सोबत साथ दिली ते सन्माननीय तुषार दळवी सर, विशाल खैरे सर, संजय पाटील सरांनी. त्यामुळे या सर्वांचे संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानते. आणि संस्थेच्या दुसऱ्या सत्रामध्ये सन्माननीय हरिविजय देशमुख सरांनी, राजेंद्र नागवडे सरांनी